केलेली आहे। मंडळी, भिवंडीत महापौर नक्की कोणत्या पक्षाचा होणार याविषयीचा प्रश्न अजूनही कायम आहे। कारण भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी होणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। भिवंडीत एकूण 90 नगरसेवक असून महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। या निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये फूट पडल्याची बातमी आहे। त्या पार्श्वभूमीवर किंग मेकरची भूमिका कोण बजावणार याकडे लक्ष लागले। भिवंडीत काँग्रेसच्या 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 जागा निवडून आल्यात। त्यांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटला समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची साथ होती। त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक हा महापौर म्हणून निवडून येणं शक्य होतं, पण समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या 6 नगरसेवकांनी थेट महापौर पदाची मागणी केली होती। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमताचा 46चा आकडा गाठण्यासाठी आता आणखी 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे। भिवंडी महापालिकेत भाजपचे 22, शिवसेनेचे 12, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि अपक्ष असा 1 नगरसेवक आहे। आत्ताच म्हटल्याप्रमाणे भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। काँग्रेसकडून तारिक मोमीन यांनी महापौर पदासाठी तर ईशा इम्रान खान यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नारायण चौधरी यांचं नाव भाजपचे उमेदवार म्हणून निश्चित केलंय, त्यामुळे त्यांनीही आपला अर्ज दाखल केला। दरम्यान भिवंडी महापौर पदावरून दुरावलेले भाजपच्या दोन्ही गटांचे मिळून 22 नगरसेवक आपापसातील मतभेद विसरून काल एकत्रही आले होते। भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला। कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेनं एका फसवणूक प्रकरणात अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयानं 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पण महापौर पदाचा अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळाल्यानंतर विलास पाटील हे पोलीस बंदोबस्तात भिवंडी महापालिकेत दाखल झाले। त्यामुळे भिवंडी महापालिका मुख्यालयाला जणू पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। भिवंडी महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून तळमजल्यावर आणि नगर सचिवांच्या कार्यालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। न्यायालयाने आमचा जो अर्ज होता की आम्हाला नॉमिनेशन फॉर्म मेयर किंवा उपमहापौर फॉर्म भरण्याची आम्हाला परवानगी द्यावी एस्कॉटमध्ये, न्यायालयाने तो मंजूर केला आहे आता सकाळी। आणि त्याचप्रमाणे न्यायालयाने काही शर्त ठेवलेली आहे की आमचे जे पक्षकार आहेत त्यांनी मीडियाशी इंटरॅक्ट करू नये, त्याचप्रमाणे EOW ऑफिसच्या बाहेर देखील कोणाशी इंटरॅक्ट करू नये व एस्कॉटचे जे चार्जेस आहेत ते भरायला सांगितलेले आहेत। ठाणे शहरात